पुण्यात सध्या बिबट्याचा AI जनरेटेड फोटो प्रचंड व्हायरल होतोय। धनोरी भागात बिबट्या दिसल्याचा एक फोटो व्हायरल झाला आणि फोटो व्हायरल करणाऱ्यांवर कारवाईची शक्यता असून याविषयी सायबर तज्ञ निरंजन भुसनाळे यांच्याकडून अधिक जाणून घेतलंय आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। आपल्या सोबत निरंजन भुसनाळे आहेत, सायबर एक्सपर्ट। तुम्ही सुद्धा पाहताय की पुण्यात गेल्या 2-3 दिवसापूर्वी शहरामध्ये बिबट्या आलाय, वारजेमध्ये आलाय, इकडे औंधमध्ये तर आला होता तो खरा होता, पण चांदणी चौकात आलाय। अशा पद्धतीचे मेसेजेस व्हायरल होत आहेत। जो फोटो बिबट्याचा व्हायरल होते कुठल्याही परिसरामधला, तर तो नेमका ओळखायचा कसा आणि हे जे काही फोटो आता बनवले जात आहेत ते घातक आहेत। जंगल थीमचं आपण जे जीन्स असतात सॉफ्टवेअरमधनं ते आपण एक्स्ट्रॅक्ट करून त्या सॉफ्टवेअरमध्ये ते मिक्स करून घ्यायचे आणि तिकडच्या जे एक कुठेतरी वाघाचा कुठे फोटो असेल किंवा व्हिडिओ असेल तिकडच्या व्हिडिओचा आपण तिकडचे जीन्स वगैरे परत त्याचे एक्स्ट्रॅक्ट करायचे आणि ते त्या ॲपमध्ये मिक्स केले की ते मॉर्फिंग होते आणि मॉर्फिंग झाले की मग असं होतं आपल्याला जाणून येते की आपल्या शेजारी बिबट्या उभा होता किंवा वाघ उभा होता किंवा मध्यंतरी तुम्ही काही व्हिडिओज पाहिले असेल एक माणूस कोणता त्याला काही असं नाही का काही कोल्ड्रिंक वगैरे काही पाचतोय वगैरे असं, तर हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते सगळं मॉर्फिंग करूनच होते सध्या। तर ते शक्यतो मी तर म्हणेल की AI मध्ये असं होतं की तुम्ही त्याची जे कलर क्वालिटी असती ती ओरिजिनल आणि फेक मध्ये माणसाला लगेच ते जाणून येते। AI फोटो बिबट्याचे व्हायरल केले असतील तर त्याच्यावर कायद्याने कारवाई होऊ शकते। यस 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 मॉर्फिंग केलेले कुठलेही फोटो असू द्या तुमचे, ह्युमन बिंग्सचे असू द्या, ॲनिमल्सचे असू द्या, जेणेकरून आपल्या सोशल मीडियावर त्यांनी जर पोस्ट केले असतील जेणेकरून आपल्या सामान्य जनतेला त्याचा त्रास आहे, भीती बसती आहे किंवा कोणाला त्याच्या बाबतीत कोणी काय त्याचा मिसयूज करतो आहे, तर त्या माणसावर नक्की सायबर क्राईम अंडर आपल्याला गुन्हा दाखल करता येतो। फोटोज बिबट्याचे व्हायरल करतात त्यांच्यावरती सायबर ॲक्टनुसार गुन्हे सुद्धा दाखल होऊ शकतात किंवा कारवाई सुद्धा होऊ शकते। तशी कारवाई आता पोलीस प्रशासन करणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।